नमस्कार. पंचमहाभूत आणि शेतीचा काय संबंध आहे? पंचमहाभूत, पंचतत्व म्हणजे पूर्ण पृथ्वी, पूर्ण ब्रह्मांड, तुम्ही मी ही पूर्ण चर सृष्टी ही पंचतत्वाची बनलेली. जर मनुष्याच्या शरीरातल्या पंचतत्वाचा बॅलन्स बिघडला तर मनुष्याची प्रगती खुंटली, मनुष्याच्या शरीरात रोगाची उत्पत्ती निर्माण झाली. जर घरात पंचतत्वाचा बॅलन्स बिघडला तर वास्तुदोष निर्माण होतात आणि शेतात पंचतत्वाचा बॅलन्स बिघडला तर त्याचा उत्पादनावर आणि गुणवत्तेवर पण पडतो. असं कधीच होत नाही. जर माणसाच्या शरीरातलं पंचतत्व बॅलन्स असेल तर त्याला यशस्वी होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. या अगोदर आपण भूमितत्व, अग्नितत्व, वायुतत्व समजून घेतलं. या एपिसोडमध्ये आपण जलतत्व समजून घेऊ. एखाद्या माणसाच्या शरीरातलं जलतत्वाचा जर बॅलन्स बिघडला आहे तर अशी व्यक्ती जनरली इमोशनल होते. इमोशनल म्हणजे थोडक्यात भावनिक होते, सेन्सिटिव्ह होते. जर आपण कोणाजवळ मन मोकळं करू शकत नसाल तर समजून घ्यायचं, आपण थोडक्यात म्हणतो ना, आतल्या गाठीच आहे. अशी जर समस्या जर कोणाची असेल तर समजून घ्यायचं याच्या शरीरातला जलतत्वाचा बॅलन्स बिघडला आहे. जर तुमच्याकडे लिक्विड कॅश नसेल, रोख पैसा जर टिकत नसेल तर समजून घ्यायचं तुमच्या शरीरातल्या जलतत्वाचा बॅलन्स बिघडला आहे. आणि तेच घरातलं जलतत्वाचा बॅलन्स बिघडला तर सगळ्यात महत्त्वाचं, अशा माणसाचं आकर्षण कमी होऊन जातं. जर आपल्याला आपल्या घरातील व्यक्तींशी आणि घराविषयी आकर्षण कमी होत असेल तर समजून घ्यायचं आपल्या घरातील जलतत्वाचा बॅलन्स बिघडला आहे. जर आपल्या घरात डोक्यासंबंधी, गुडघ्यासंबंधी आजार होत असतील तर समजून घ्यायचं आपल्या घरातला जलतत्वाचा बॅलन्स बिघडला आहे. जर जीवनात क्लॅरिटी येत नसेल, मी काय केलं पाहिजे आणि काय नाही करावं, तर समजून घ्यायचं आपल्या घरातला जलतत्वाचा बॅलन्स बिघडला आहे. जर तुम्हाला जीवनात शिक्षण भरपूर झालं आहे, नोकरीच्या संध्या मिळत नाही आहे, दुकान असेल, बिझनेस असेल तर कस्टमर येत नाही आहे, थोडक्यात तुमच्या जीवनात जॉब आणि अपॉर्च्युनिटी कमी होत असतील तर समजून घ्यायचं तुमच्या घरातला जलतत्वाचा बॅलन्स बिघडला आहे. आणि तेच जलतत्वाचा शेतात जर बॅलन्स बिघडला तर काय फरक पडतो? शेतातील जलतत्व म्हणजे थोडक्यात पाणी. तुम्हाला तुमच्या शेतातील पाण्याचं नियोजन व्यवस्थित करता आलं पाहिजे. पाणी जास्त झालं तरी प्रॉब्लेम, पाणी कमी झालं तरी प्रॉब्लेम. पाणी जास्त झालं तर जमिनीतला ऑक्सिजन निघून जाईल आणि ऑक्सिजन निघून गेला तर जमिनीत जे पण जीवाणू आहे, ज्या जीवाणूंना ऑक्सिजन लागत नाही, असे अनएरोबिक बॅक्टेरिया तुमच्या शेतात वाढणारे, त्यामुळे शेतीत नवीन नवीन प्रकारचे रोग वाढणारे. दुसरी गोष्ट, तुम्हाला तुमच्या शेतातील बुंधा जाड करायचा आहे. कुठल्याही पिकाचा जर बुंधा जाड असेल तर उत्पन्न जास्त येईल, जास्तीत जास्त फुलं येतील, जास्तीत जास्त फळं लागतील, फळाची साईज वाढेल. तर बुंधा आपल्याला आपल्या शेतातील वाढवायचा असेल कुठल्याही पिकाचं तर आपल्याला आपल्या शेतातील जलतत्व बॅलन्स करावं लागेल. जलतत्व बॅलन्स करायचं म्हणजे आपण जे पण पीक लावत आहेत त्या पिकाला जी नळी ठेवतो आपण ड्रिपची, त्या नळीची प्लेसमेंट ही व्यवस्थित असली पाहिजे. व्यवस्थित असली पाहिजे म्हणजे काय? तुमच्या झाडाचा बुंदा फक्त खताने वाढत नसतो तर तुमच्या शेतातील जलतत्व तुम्ही बॅलन्स केलं तर त्याच्यामुळे पण वाढत असतं. मग जलतत्व बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला तुमच्या शेतातील नळी व्यवस्थित ठेवावी लागेल, त्याच वेळेस तुमचा बुंदा वाढेल. नळी व्यवस्थित ठेवावी लागेल म्हणजे बुंदा त्याच वेळेस वाढेल ज्यावेळेस तुमचे मुळं लांबतील, आणि मुळं ज्यावेळेस लांबतील त्यावेळेस जवळचं मूळ हे जाड होत असतं. आणि ज्यावेळेस जवळचं मूळ जाड होत असतं त्यावेळेस पेंदा जाड होत असतं. आणि मूळ तेव्हाच लांबेल ज्यावेळेस तुमची नळी दूर असेल. म्हणून आपली ड्रीपची नळी, आपण जे पण फळपीक लावत असू, आपली ड्रीपची नळी आपल्या खोडापासून दूर असली पाहिजे. दूर असल्याने आपलं मूळ लांबेल आणि मूळ लांबलं तर आपलं खोड लांबेल. म्हणून तुम्हाला तुमच्या शेतातील जलतत्व बॅलन्स करायचं असेल तर या पद्धतीने आपल्याला आपल्या नळीची प्लेसमेंट ठेवायची आहे. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या शरीरातील, तुमच्या घरातील, तुमच्या शेतातील जलतत्व बॅलन्स करायचं असेल तर मला फोन करू शकतात, मेसेज करू शकतात किंवा व्यक्तिगत स्वरूपात भेटू शकतात. ओके, धन्यवाद.